नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, टोटल 2354 पदांची डिटेल जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शॉर्ट नोटिफिकेशन सांगितली होती. यामध्ये मित्रांनो आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन, अर्ज फी, तुमची निवड कशी होणार आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे, ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ॲप्लिकेशन फीज मित्रांनो या ठिकाणी जवळपास ₹0 आहे. जर तुम्ही वुमेन कॅन्डिडेट, त्यानंतर SC, ST, PWD आणि एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट असाल तर ₹0 फीज देण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, अनरिझर्व्ड कॅटेगरी आणि OBC कॅटेगरीसाठी मित्रांनो ₹100 फीज असणार आहे. तर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे मित्रांनो आणि डायरेक्टला एक्झामला या ठिकाणी जायचं आहे. तर बघा मित्रांनो, डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी आलेली आहे. कुठं भरती होते? दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड, ज्याला आपण DSSB असं म्हणतो, जे की मित्रांनो एक ऑल इंडिया बेसिस भरती आहे. यामध्ये मित्रांनो तुम्ही कुठूनही ॲप्लिकेशन करू शकता. DSSB मध्ये मित्रांनो तुमचं जॉब लोकेशन दिल्ली या ठिकाणी असणार आहे. खूप महत्त्वाची अशी मित्रांनो ही पदभरती आहे. याच्यामध्ये जी पदं भरली जात आहेत, जसं की पहा, ज्युनियर असिस्टंट 1672 जागा आहेत मित्रांनो. तर या पदासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण पुढं पाहणार आहोत. त्यानंतर पहा, स्टेनोग्राफर, लोअर डिव्हिजन क्लार्क 256, जवळपास 300पेक्षा जास्त लोअर डिव्हिजन क्लार्कला देखील जागा आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो ज्युनियर असिस्टंट, आता ही सर्व जे दिलेले त्यांनी डबल पदांची नावं, ते मित्रांनो जसं की वेगवेगळी डिपार्टमेंट त्या ठिकाणी आहेत. जसं की दिल्ली टुरिझम असेल, दिल्ली पोल्युशन बोर्ड असेल, त्यानंतर पहा दिल्ली ॲग्रिकल्चर बोर्ड असेल, दिल्ली स्टेट इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर बोर्ड असेल, दिल्ली स्टेट सिव्हिल सप्लाय बॉडीज असतील किंवा ते बोर्ड असेल, तिथं ही पदभरती केली जाते वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये. तर मित्रांनो, तुमची सर्व पदांसाठी कॉमन एकच एक्झाम होणार आहे. त्याचा तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन कधी चालू होतील मित्रांनो? 9 जानेवारी 2024ला. जसे ॲप्लिकेशन चालू होतील तसं तुम्हाला फॉर्म कसा भरायचा त्याच्यावरती व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. तर आता बघूयात आपण मित्रांनो प्रत्येक पोस्टसाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, जसं की ज्युनियर असिस्टंट ही पोस्ट आहे. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी लोअर डिव्हिजन क्लार्क ही पोस्ट आहे किंवा स्टेनोची पोस्ट आहे. या सर्वांसाठी तुमचं क्वालिफिकेशन फक्त 12वी पास ठेवण्यात आलेलं आहे. तुम्ही कुठल्याही बोर्डमधून 12वी पास केलेले मित्रांनो तर इथं ॲप्लिकेशन करू शकता. फक्त मित्रांनो तुम्हाला एक स्किल टेस्ट द्यावी लागणार आहे. जसं की मित्रांनो 35 WPM वर्ड पर मिनिट, म्हणजे 35 शब्द प्रति मिनिट इंग्लिश, किंवा मित्रांनो 30 शब्द प्रति मिनिट हिंदीची तुम्हाला टायपिंग टेस्ट कॉम्प्युटरवरती द्यावी लागेल. याचं सर्टिफिकेटची गरज नाही, फक्त टायपिंग टेस्ट मित्रांनो तुम्हाला द्यायचे. जर तुम्ही पहिल्या परीक्षेमध्ये क्वालिफाय झालात तर तुमची एक स्किल टेस्ट घेतली जाईल, ती म्हणजे टायपिंगची. कारण की मित्रांनो सर्व पोस्ट जे आहे, जसं की ज्युनियर असिस्टंट, लोअर डिव्हिजन क्लार्क, स्टेनोग्राफर, ह्या सर्व ऑफिसमध्ये बसून तुम्हाला कामाच्या पोस्ट आहेत, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कामाच्या पोस्ट आहेत. कुठेही फील्डवर्क जायचं नाही तुम्हाला. ऑफिसमध्ये सकाळी 9 ते 10 वाजता किंवा 5 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अशा पद्धतीचं एक ऑफिस टायमिंग तुमचं असेल. सर्व क्लेरिकल पोस्ट मित्रांनो या ठिकाणी भरल्या जात आहेत. तर याच्यासाठी मित्रांनो 12वी पास आणि सर्वच पदांसाठी, जसं की स्टेनोग्राफर फक्त सोडून मित्रांनो बाकी लोअर डिव्हिजन क्लर्क आणि ज्युनियर असिस्टंट याच्यासाठी तुमचं इंग्लिश किंवा या ठिकाणी हिंदी दोन्हीपैकी एक टायपिंग तुम्हाला करून दाखवायची. तुम्ही इंग्लिश देखील दाखवू शकता. 12वी पासवरती फॉर्म तुम्हाला भरता येईल. आता मित्रांनो या पदांसाठी, जसं की लोअर डिव्हिजन क्लर्क आणि ज्युनियर असिस्टंट या पदासाठी पेमेंट तुम्हाला किती भेटेल पहा, 19,900 ते 63,200. याच्यामध्ये ही ग्रुप सी ची पोस्ट आहे मित्रांनो डायरेक्ट, आणि याच्यामध्ये तुम्हाला सर्व सेंट्रल गव्हर्नमेंटचे भत्ते असणार आहेत. तर खूप चांगला चान्स आहे. त्याच्यानंतर तुमचं एज लिमिट किती असेल पहा, 18 ते 27 वर्ष मित्रांनो हे अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी असणारे एज लिमिट. याच्यामध्ये मित्रांनो जसं की तुमचं SC, ST, PWD, एक्स सर्व्हिसमॅन, OBC या सर्वांसाठी, जसं की OBCला 3 वर्ष एज सूट असते, SC, STला 5 वर्ष सूट असते, PWDला 10 वर्ष सूट असते. तर अशा पद्धतीने तुम्हाला एजमध्ये सूट देखील भेटणार आहे. तर मित्रांनो त्याच्यानंतर पुढची पोस्ट आहे पहा, स्टेनोग्राफर. स्टेनोग्राफरला देखील 12वी पास आणि तुमचं स्टेनो झालेलं पाहिजे. स्टेनोग्राफरला पेमेंट जास्त आहे, 25,500 ते 81,100 इतकं असणार आहे. तर ही सर्व पदांसाठी मित्रांनो 12वी पासवरती तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहेत ते करता येणार आहेत. आता पाहूयात मित्रांनो यांचं सिलेक्शन प्रोसेस कसं असणार आहे, एक्झाम कशी होणार आहे तुमची, काय त्यांनी सिलेबस दिलेला आहे डिटेल सविस्तर जाहिरातीमध्ये. आता ही सविस्तर जाहिरात जी आहे ना मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे. तर बघा आता एक्झाममध्ये मित्रांनो जर पाहिलं यांचं, तर सर्वांसाठी एक कॉमन एक्झाम होणार आहे. या सर्व पदांसाठी कॉमन एकच एक्झाम तुमची घेतली जाणार आहे, ज्याच्यामध्ये पहा जनरल अवेअरनेसवरती 35 मार्क्स असतील तुम्हाला, मेंटल ॲबिलिटी आणि रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्तावरती तुम्हाला 35 मार्क्स असतील, न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि डेटा इंटरप्रेशनवरती 35 मार्क्स तुम्हाला असतील. त्यानंतर मित्रांनो इंग्लिश किंवा हिंदीची एक टेस्ट तुमची होईल 35 मार्कापैकी. त्याच्यानंतर तुमचं बेसिक फॅमिलिटी विथ कॉम्प्युटरवरती, इंटरनेटवरती, सोशल मीडियावरती प्रश्न तुम्हाला 25 मार्कला असतील. तर टोटल मित्रांनो पहा या ठिकाणी हे याची
जी तुमची या ठिकाणी एक्झामचे मार्क्स असतील 200 टोटल मार्क्स असतील आणि 200 प्रश्न तुम्हाला असतील. 2 तासाचा वेळ तुम्हाला दिला जाईल मित्रांनो. याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार नाही, MCQ पेपर असणार आहे 200 मार्काचा. परंतु याला निगेटिव्ह मार्किंग मित्रांनो 0.25 इतकी असेल, हेही लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर याच्यामध्ये हिंदी आणि इंग्लिशमध्ये तुमचा पेपर मित्रांनो घेतला जाईल, हेही लक्षात राहू द्या. आता मित्रांनो याच्यामध्ये तुमची ज्यावेळेस तुम्ही पहिली एक्झाम क्वालिफाय कराल तर किती मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहेत क्वालिफिकेशन करण्यासाठी. तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो क्वालिफाय झालात पहिली एक्झाम तर तुमची एक टायपिंग टेस्ट म्हणजे स्किल टेस्ट नंतर मित्रांनो घेतली जाईल. ज्याच्यामध्ये पहा जनरल EWS साठी 40% मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहेत, OBC साठी 35%, SC ST PW साठी 30% पर्यंत मार्क्स तुम्हाला या ठिकाणी 200 पैकी मिनिमम घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो हे झालं सर्व परीक्षाबद्दल डिटेलमध्ये. सिलेबस देखील तुम्हाला मी सांगितलेला आहे. आता मित्रांनो जे एक्झाम सेंटर कुठं असेल त्याबद्दल माहिती बघूयात आपण. तर बघा जाहिरातीमध्ये त्यांनी दिलेलं आहे 20 नंबरच्या पेजवरती, द सेंटर्स फॉर होल्डिंग द एक्झामिनेशन विल बी इन दिल्ली NCR ओनली. तर दिल्लीमध्येच फक्त मित्रांनो तुमचं एक्झाम असणार आहे. जर तुम्ही दिल्लीमध्ये जॉब लागला तुम्हाला मित्रांनो तर अजून तुमची पुढची तयारी देखील दिल्लीमध्ये राहून तुम्हाला करता येणार आहे. पुढची UPSC असेल वगैरे किंवा इतर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या दिल्लीमधून मित्रांनो रिक्रुटमेंट निघत असतात. तर खूप महत्त्वाची अशी पदभरती आहे मित्रांनो. DSSB मध्ये दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड आहे. फीज कमी आहे. नक्की तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन मित्रांनो करू शकता. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढील अपडेटसाठी. धन्यवाद.